नमस्ते, परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत त्यामध्ये आपण पार्ट 2 बघणार आहोत. पार्ट 1 आपला अपलोड झालेला आहे आणि त्या व्हिडिओला तुमचं सगळ्यांचं खूप प्रेम मिळालेलं आहे. कमी बजेटमध्ये ब्रायडल वर्क कसं करायचं तो मी त्या व्हिडिओमध्ये दाखला आहे. तर आज आपण स्लीवची डिझाईन बघणार आहोत. इथं तुम्ही स्लीव डिझाईन बघू शकता. तर या डिझाईनमध्ये आपल्याला कस्टमाइज करून घ्यायचं आहे. आणखी कस्टमाइज करून आपल्याला कमी मटेरियलमध्ये, कमी वेळात, आणखी कमी खर्चामध्ये वर्क कसं करायचं ते आपण बघणार आहोत. तर मी आपल्याला त्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती दिलेली आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या. आणखी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. कारण आपण आरी एम्ब्रॉयडरी रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो, क्लासेस घेऊन येत असतो. आणखी रोजच्या अपडेटसाठी तुम्ही माझा व्हॉट्सअप ग्रुप आरी एम्ब्रॉयडरीचं जॉईन करू शकता. तसेच फ्री आरी क्लासची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि घरी बसून फ्री आरी क्लास करू शकता. जवळपास 27 व्हिडिओ त्यामध्ये प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहेत. तसेच 200च्या वर व्हिडिओ माझे यूट्यूबवर अवेलेबल आहेत. सगळे व्हिडिओ व्हॅल्युएबल आहेत, जाऊन चेक करू शकता. आणखी आरी वर्क करू शकता आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला काही ना काहीतरी शिकायला मिळणार आहे, काही ना काहीतरी टिप्स मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा. तर इथं तुम्ही बघू शकता, इथं मी शुगर बीट्सची आउटलाईन करून घेणार आहे. ज्याप्रमाणे आपण पार्ट 1मध्ये नेक डिझाईनला आउटलाईन करून घेतली त्याचप्रमाणे इथं आपल्याला आउटलाईन करून घ्यायची आहे. आणि मटेरियल कोणकोणतं यूज केलं आहे ते पार्ट 1मध्ये मी सांगितलेलं आहे. खूप कमी मटेरियल यात मी वापरलेलं आहे आणि वर्कही खूप छान आणि सुंदर होणार आहे. तर इथं कॉर्डदोरी लावून घ्यायची आहे. कॉर्डदोरी लोडिंगसाठी वापरली जाते. तर कॉर्डदोरी नसेल तर तुम्ही शुगर बीट्सची लाईन करू शकता आणि त्याच्यावर लोडिंग करू शकता. तर लोडिंगसाठी तर आपण कॉर्डदोरी वापरतो. कॉर्डदोरी नसेल तरीही चालेल, तुम्ही शुगर बीट्सची लाईन करून घेऊ शकता किंवा जरदोजीची लाईन करून घेऊ शकता, आणखी त्याच्यावर लोडिंग करू शकता. तर इथं मी 3 मणी वापरलेले आहेत शुगर बीट्सचे. आणखी आपण नेक डिझाईनमध्ये 4 मणी वापरलेले होते, इथं आपण 3 वापरायचे आहेत. मटेरियलही आपलं इथं कमी बसणार आहे आणि वेळही वाचणार आहे आणि डिझाईन जी आहे ती आपली पटपट इथं करून होणार आहे. तर आणखी आपले खूप जणांचे मला कमेंट आले होते की रेट कसं ठरवायचे ते त्यासाठी एक व्हिडिओ बनवा. तर रेटसाठी खूप प्रकार असतात, म्हणजे जी डिझाईन तुम्ही चॉईस करता त्याप्रमाणे रेट ठरवला जातो. आणखी त्या डिझाईनमध्ये जी तुम्ही ब्लाऊजची डिझाईन घेता त्यामध्ये तुम्ही डिझाईन कोणती चॉईस केलेली आहे, तसंच त्या डिझाईनला तुम्हाला वेळ किती लागणार आहे, त्याला मटेरियल किती यूज होणार आहे, त्याच्यावर त्याची प्राईस ठरवली जाते. तर कमीत कमी 1000पासून जास्तीत जास्त 20 ते 25,000पर्यंतचे ब्लाऊज असतात. आणखी प्रत्येकाचे रेट वेगळे असतात. मी तोही व्हिडिओ नक्की बनवेन तुमच्यासाठी पूर्ण डिटेल्समध्ये. आणखी साडी वगैरे वर्क जी केली जाते, ज्याला आपण टेझल वर्कही म्हणतो, आता खूप ट्रेंडिंगमध्ये आहे, त्यासाठीही 20 ते 25,000 घेतले जातात. साडी प्लस ब्लाऊज असं त्याचं हे असतं. तर त्यामध्येही तुम्ही ठरवू शकता अंदाजे तुम्ही मटेरियल किती यूज केला. सुरुवात असेल, बिगिनर असेल तर तुम्ही कमीपासून सुरुवात करू शकता, थोडे कमी त्याचे चार्जेस लावू शकता. जसं जसं कस्टमर वाढेल त्याप्रमाणे तुम्ही तुमचा रेट जे आहे ते वाढवू शकता. तर इथं आपलं लोडिंग जे आहे ते करून झालेलं आहे. आता पूर्ण याच प्रकारे आपल्याला इथं करायचं आहे. आणखी एक साईडने आपल्याला शुगर बीटची आउटलाईन करून घ्यायची आहे, जसं आपण त्या ब्लाऊजमध्ये केलेल्याप्रमाणे. आणखी आपल्याला आरी एम्ब्रॉयडरी रिलेटेड काही प्रश्न विचारायचे असतील किंवा काही शंका असेल किंवा कोणता व्हिडिओ बनवून हवा असेल तर मला नक्की तुम्ही कमेंट करा. तर माझ्या सगळ्या व्हिडिओंना तुमचं सगळ्यांना खूप लाईक तुम्ही देता, मला कमेंट देता, तसेच खूप सुंदर आणि खूप छान डिझाईन तुम्ही बनवता असे मला कमेंट खूप जणांचे येतात. त्यासाठी मी सगळ्यांचे आभारी आहे. माझे व्हिडिओ तुम्ही बघता, शेअर करता, लाईक करता, त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचे आभारी आहे. तरी तर आपल्याला कुंदन लावून घ्यायचे आहेत, त्यासाठी तर मी फॅब्रिक ग्लू लावून घेत आहे. या कुंदनला आपल्याला शुगर बीटची आउटलाईन करायची आहे, जशी आपण नेक डिझाईनमध्ये केलेली त्याप्रमाणे. पण वरच्या बाजूला जी आपण डिझाईन केलेली थोडीशी आपल्याला इथं वेगळी करायची आहे, कारण डिझाईन जी आहे ती ब्रॉड दिसावी म्हणून.
आणखी फास्ट आपलं वर्क करून व्हावं म्हणून मी इथं डिझाईन थोडी वेगळी करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. इथं निडल जी मी वापरलेली आहे ती 10 नंबरची वापरलेली आहे. जर तुम्ही बिगिनर असाल तर 8 नंबरची किंवा 9 नंबरची निडल तुम्ही वापरू शकता, कारण ती सहसा कट होत नाही. तर जो मध्ये गॅप आहे तिथं आपल्याला एक शुगर बीट आणखी एक मोती टाकायचा आहे आणि साईडला आपल्याला मध्ये सेंटरला कुंदनच्या साईडने आपल्याला एक शुगर बीट्स आणखी एक मनी टाकून घ्यायचं आहे. आणि आपण नेक डिझाईनला मध्ये मोती टाकला होता, इथं आपल्याला मोती नाही लांबट आकाराचा मनी टाकायचा, त्यामुळे आपली डिझाईन जी आहे ती थोडी ब्रॉड दिसणार आहे. बघू शकता खूप सुंदर असं हे डिझाईन तयार होत आहे. तर इथं एक शुगर बीट्स आणखी एक मोती टाकायचा आणि वरच्या बाजूला जो बुट्टा आपण केला आहे तो साईडने आपल्याला गोल्डन मनी आणखी शुगर बीट्स एक घ्यायचं आहे. परत या बाजूलाही आपल्याला एक गोल्डन मनी आणि शुगर बीट्स घ्यायचं आहे आणि मध्ये जो आहे तो लांबट आकाराचा मनी टाकून घ्यायचा आहे. हेच डिझाईन आपल्याला कंटिन्यू बॉर्डरला करून घ्यायचे आहे. तर इथं कस्टमरची जी या ब्लाऊजची साडी आहे ती मध्ये मोती कलर आहे, आणखी बॉर्डर जी आहे ती हे असे हिरवे काट आहेत, त्यासाठी मी हे मोती इथं वापरलेले आहेत. तुम्ही त्या ठिकाणी कोणतं जसं आपली साडी असेल त्या कॉम्बिनेशननुसार मटेरियल यूज करू शकता. तर इथं मोती कलरची साडी असल्यामुळे इथं मोतीचा वापर मी जास्तीत जास्त केलेला आहे, कारण ते कॉम्बिनेशन छान दिसावं म्हणून. आता इथं वरती स्लीव्जला मी बुट्टे टाकलेले आहेत ते दाखवते. तर इथं मी साईडनी मोती आणखी शुगर बीट्स टाकलेले आहेत दोन्ही बाजूंनी आणि सेंटरला मोठा मनी टाकलेला आहे, लांबट मनी जो आपण बॉर्डरमध्ये यूज केला तो, कारण ते मॅच व्हावं म्हणून. आणखी त्याच्या बरोबर सेंटरला एक मोठा मनी आणखी एक शुगर बीट्स टाकलेला आहे. अशा प्रकारे हा बुट्टा मी तयार केलेला आहे आणि सगळीकडे टाकून घेतलेला आहे. तर परत एकदा आपण बघू शकता एक मोती आणखी एक शुगर बीट्स इथं टाकलेला आहे. परत या बाजूलाही आपल्याला एक मोती आणखी एक शुगर बीट्स टाकायचं आहे. वरच्या बाजूला एक लांबट आकाराचा मनी टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्या बरोबर सेंटरला खाली आपल्याला एक मनी आणखी एक शुगर बीट्स टाकून घ्यायचं आणि अशा प्रकारे हा बुट्टा जो आहे तो आपला तयार झालेला आहे. तर हे बुट्टा आणखी बॉर्डर आपल्या इथं तयार झालेला आहे. आता आपण लटकन लावून घ्यायचे. खूप सुंदर असे बुट्टे आपले इथं तयार आहेत. बॉर्डरही खूप छान झालेली आहे आपली. तर कमेंटमध्ये नक्की सांगा की बॉर्डर कशी झालेली आहे, बुट्टे कसे झालेले आहेत. तर इथं मी ग्रीन कलरचे क्रिस्टलचे स्टोन घेतलेले आहेत, आणखी शुगर बीट्स घेतलेले आहेत. तर जी आपण बॉर्डर केलेली आहे शुगर बीटची त्या बॉर्डरच्या आतून आपल्याला निडल काढून घ्यायचे. त्यानंतर इथं मी 3 शुगर बीट्स घेतलेले आहेत, आणखी एक क्रिस्टल स्टोन घेतलेले, आणखी एक शुगर बीट्स घेतलेले आहेत. तर आपण शेवटी जो शुगर बीट्स टाकला तो सोडून आपल्याला बाकीच्या मण्यांमधून निडल पास करून घ्यायचे. इथं परत एक एक्स्ट्राचा टाका घालून मी इथं पॅक करून घेत आहे, कारण पहिले जे आपलं लटकन आहे ते हलू नये म्हणून. परत इथं 3 शुगर बीट्स, एक क्रिस्टल स्टोन, परत एक शुगर बीट्स, शेवटचा सोडून मनी बाकीच्या मण्यांमधून पास करून घ्यायचे. इथं आपलं लटकन बनून तयार आहे. अशा प्रकारे सगळे लटकन आपल्याला इथं तयार करून घ्यायचे आहेत. एक एक्स्ट्राचा टाका टाकून घेतला, परत त्यामध्ये 3 शुगर बीट्स, एक क्रिस्टल स्टोन, परत एक शुगर बीट्स आणि शेवटचा शुगर बीट्स सोडून बाकीच्या मण्यांमधून निडल पास करून घ्यायचे. तर अशा प्रकारे पूर्ण बॉर्डर आपल्याला इथं करून घ्यायचे.
इथं जे वरती मी शुगर बीट्स यूज केलेले आहेत 3 यूज केलेले आहेत. तुम्हाला खूप लांब करायचे असतील लटकन तर 4 घेऊ शकता किंवा 8 घेऊ शकता किंवा 10 घेऊ शकता आपल्या चॉईसनुसार. तर इथं कस्टमरना खूप लांब लटकन नको हवे होते म्हणून इथं मी फक्त 3 शुगर बीट्स टाकलेले आहेत. त्यानंतर मी क्रिस्टल स्टोन टाकलेलं आहे. तर ते हाताबरोबर ब्लाऊज शिवल्यानंतर जे आहेत लटकन आपले ते हाताबरोबर राहतील, खाली लोंबणार नाहीत. आपल्याला लोंबते हवे असतील तर आपल्याला शुगर बीट्स इथं वाढवून घ्यायचे आहेत. आणखी काही आपल्याला या डिझाईनबद्दल शंका असेल किंवा काही लक्षात आलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. आणखी ही डिझाईन जर आपण बनवली तर मला नक्की शेअर करा. आता यानंतर जे आपले आहे ते 3D 5D आणखी डोली वर्कचे पण डिझाईन येतील. तसेच आपण अँटिक एक सिरीज घेऊन आलेलो आहोत. फॅब्रिक पेंटिंग प्लस आरी वर्क कसं करायचं त्यामध्ये आपले 2 डिझाईन झालेले आहेत. आणखी यानंतर हे डिझाईन्स येत राहतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण एक नवीन काहीतरी आपल्याला शिकायला मिळेल आणि प्रत्येक वेळी आपण काही ना काहीतरी नवीन घेऊन येत असतो, टेक्निक घेऊन येत असतो. तसेच प्रत्येक व्हिडिओमध्ये मी एक टिप्सही देत असते आपल्याला की कशाप्रकारे वर्क केलं पाहिजे. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर इथं लटकन लावून झालेलं आहे. तिथं आपल्याला फिक्स जो टाका आहे तो मारून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता खूप छान आणि सुंदर इथं वर्क करून झालेलं आहे. बॉर्डर डिझाईन, लटकन आणखी वरचे बुट्टे. तर कमी बजेटमध्ये खूप सुंदर आणि छान डिझाईन आपण करू शकतो. असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन डिझाईन घेऊन. तोपर्यंत नमस्ते.